आवाज मानदेशाचा। मसवड येथील इंजिनियर सुनील पोरे यांचे कार्य समाजासमोर नवीन आदर्श निर्माण करणारे आहे। अडचण न सांगता स्वतःच्या समाजासह इतर समाजाच्या हितासाठी अहोरात्र मेहनत घेणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी आपले वेगळेपण जपले आहे। पोरे कुटुंब आणि त्यांच्या समाज बांधवांच्या पाठीशी आपण खंबीरपणे आहेत असे विचार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले। मसवड येथे समस्त पोरे परिवाराचा स्नेह मेळावा कार्यक्रमात ते बोलत होते। नामदार गोरे पुढे बोलताना म्हणाले, पंढरपूर येथील संत नामदेव पायरीचे दर्शन घेऊन भाविकांना पुढे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाता यावे यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे नामदार जयकुमार गोरे यांनी सांगितलं। महाराष्ट्र राज्यातील समस्त पोरे परिवाराचा मसवड येथे स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला। यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा भव्य सत्कार करण्यात आला। यावेळी संयोजक मंडळाच्या वतीने स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र दिले। यावेळी महाराष्ट्र राज्यातील समस्त पोरे उपस्थित होते। पोरे स्नेह मेळावा मसवड येथे झाला। यावेळी देशाचे कानाकोपऱ्यातून आलेले पोरे बांधव यांनी मोठ बांधण्याचं काम मसवड सुपुत्र नामदार जयकुमार गोरे भाऊ यांचे खंदे समर्थक इंजिनियर सुनील पोरे साहेब यांच्या कल्पनेने संपन्न झाला। यावेळी नामदेव समाज परिषदेचे राज्य अध्यक्ष संजय नेवासकर, मुख्य विश्वस्त राजेंद्र पोरे, केशवराव संस्था अध्यक्ष बाळ आंबेकर, करण भैया पोरे, सौ सुवर्ण पोरे, शिंपी समाजावर विशेष प्रेम करणारे माजी नगराध्यक्ष नितीनभाई दोशी, प्रदीप पोरे, देवीदास पोरे यांसह पोरे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। सूत्रसंचालन विठ्ठल काटकर यांनी केले तर ॲडव्होकेट शुभम पोरे यांनी आभार मानले। मानसोफर न्यूज साठी प्रतिनिधी विठ्ठल काटकर, कुकुडवाड। शेती हिरवी करण्यासाठी जे अहोरात्र झटले ते महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास पंचायत राज मंत्री, त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार जयकुमार गोरे भाऊ यांचं मनपूर्वक स्वागत आहे। सर्वांना जय नामदेव। आजच्या या पोरे समाजाच्या स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं आमच्या विनंतीस मान देऊन उपस्थित असलेले राज्याचे ग्रामविकास मंत्री, मान खटावचे भाग्यविधाते आणि आमचे गॉडफादर सन्माननीय जयकुमार गोरे भाऊ या इथं उपस्थित झालेले आहेत। त्यांना सोलापूरला जायच्या अत्यंत व्यस्त शेड्यूल आहे, तरी पण आपल्या कार्यकर्त्यावर कसं प्रेम करावं याचं ज्वलंत जर उदाहरण म्हटलं तर जयकुमार गोरे भाऊ यांच्याकडे पाहिलं तर वावगं ठरणार नाही। वास्तविक पाहता काल साहेब पुण्यात होते, पुण्याहून त्यांना सोलापूरला जाण्यासाठी उद्या सीएम साहेब आहेत म्हणून त्यांना तिकडे जायचं होतं। ही वार्ता मला समजल्यानंतर मी भाऊंशी आणि भाऊंच्या पीएनशी बोललो की माझ्या महाराष्ट्रातलं पोरे तमाम पोरे बांधव या इथं उपस्थित राहणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला माझ्या विनंतीला मान द्यावंच लागेल। तर त्यावर हुकूम आज या इथं उपस्थित झालेले आहे, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। वास्तविक पाहता या ओसाड माळावर पाणी आणण्याचं एक भगीरथी काम या भाऊनी केलेलं आहे। तर पोरे परिवाराच्या वतीनं त्यांचा उचित असा सन्मान मानपत्र देऊन आम्ही इथं करणार आहोत। भाऊ, आम्ही हे दुसरं वर्ष आहे, आम्ही सर्व पोरे परिवार इथं एकत्र आणतो। त्याचं कारण असं की कुलाचार किंवा इतर ज्या काही आपल्या तरुणांना माहिती होणं गरजेचं आहे, त्याची माहिती व्हावी या उद्देशानं आम्ही हा मेळावा घेत आहे आणि तो आज ह्या आपल्या उपस्थितीत पार पडतोय। हा दुग्धशर्करा योग आहे। भाऊंना आवर्जून मला या इथं उल्लेख करावा असं वाटतो की नामदेव समाजोन्नती परिषद ही 1907 साली स्थापन झालेली सर्वात जुनी अशी एक संघटना आहे आणि त्या संघटनेचे राज्याचे अध्यक्ष संजयजी नेवासकर साहेब, त्या संघटनेचे महाविश्वस्त राजाभाऊ पोरे, त्याचप्रमाणे आमची जी पंढरपूरला एक संस्था आहे केशवराव संस्था, त्याचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर या इथं उपस्थित राहिलेले।
भाऊ मला आपल्याला आवर्जून नम्रपणाने सांगायचं आहे की या रेल्वेची जागा मिळवण्यासाठी नासपनं अत्यंत प्रयत्न केलेले आहेत। काम जरी शासनाचं असलं तरी आम्ही दिल्ली दरबारी, मुंबई दरबारी, सोलापूर दरबारी असंख्य हेलपाटे घातले। त्या ठिकाणी आपली जागोजागी जिथे जिथे मदत लागेल तिथं आम्ही तुम्हाला हक्काने मदत मागितलेली आहे आणि ती मदत तुम्ही आम्हाला करून पार पाडलेली आहे। माझी आपल्याला आठवण करून देतो की 1.5 वर्षापूर्वी मी आपल्याला महामंडळासाठी आग्रह धरला होता आणि ते महामंडळ आज या इथं अस्तित्वात आलेलं आहे। त्याबद्दल तमाम शिंपी समाजाच्या वतीनं आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपलं धन्यवाद थोडेच आहेत। भाऊ नासपच्या माध्यमातून हे जे स्मारकासाठी प्रयत्न झालेले आहेत पण त्याला आता नवीन काहीतरी एक संघटना उभी राहिलेली आहे आणि ती संघटना आम्ही केली अशा पद्धतीची भावना तिथं एक समाजात निर्माण करायची चाललेली आहे। तर नासपा सारख्या एक 125 वर्षाची परंपरा असलेला त्याला कुठेतरी न्याय आपल्या माध्यमातून मिळावा अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो आणि पंढरपूरला जे होऊ घातलेलं स्मारक आहे त्यात आम्हाला नासपाला योग्य असं स्थान द्यावं एवढी या निमित्तानं मी मागणी आग्रहाची करतो आणि ते आपण निश्चितपणाने पार पाडाल अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो। नितीनबाई इथे उपस्थित राहील त्यांनाही मी धन्यवाद देतो, आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सरकार खास करून फडणवीस साहेब त्या सृष्टीनं काम करतात, आपण सगळेजण बघतात। शेवटी महामंडळ चालवायचं, पैशाची व्यवस्था, बाकी सगळ्या व्यवस्था करायला लागतात। त्या व्यवस्था अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत। आता लवकरच महामंडळाच्या सदस्यांची घोषणा होईल आणि महामंडळ प्रत्यक्षात कामाला लागेल अशी परिस्थिती आज या निमित्तानं आपण सगळेजण पाहतो। आणि हे सगळं करत असताना सामाजिक काम करत असताना खूप उत्तम संघटन आपण समाजातली सगळी मंडळी करतायत। आता आपण सांगितलं की आम्ही अगदी अश्विनी वैष्णव साहेबांना भेटलो, रेल्वे मंत्र्यांना भेटलो आणि सगळ्यांना भेटलो। शेवटी कुठलंही काम आपण पाठपुरावा केल्याशिवाय, त्याच्या पाठी लागल्याशिवाय कुठलंच काम पाठपुराव्याशिवाय होत नाही आणि तो पाठपुरावा पुरेसा आपण कायम करतात। मोदी साहेब मला भेटले, समाजाचं काम सांगितलं नाही असं कधी घडलंच नाही। त्यामुळे त्याचं पुरेदार तुम्ही समाजाबद्दल संघटित नेता नाही, आम्ही तुमच्याकडे व्यापक दृष्टिकोन घेऊन बघतो। त्यामुळे सगळ्या समाजाच्या भूमिका घेऊन आपण बोललं पाहिजे। त्यामुळे हे तर सगळा विषय पुढे आहे। मला या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी नम्रपणे सांगायचं आहे की ही सगळी समाजाच्या पाठीशी उभं राहण्याची सरकार। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।